दीप्ती चौधरी आत्महत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते। पुण्यातील निरामय रुग्णालयामध्ये प्रशासनाची पोलिसांनी चौकशी केली आहे। आरोपी रोहन चौधरी आणि सुनीता चौधरी यांना घेऊन पोलिसांकडून रुग्णालयाचा पंचनामा करण्यात आलाय। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, पोलीस आता रुग्णालयामध्ये चौकशी करण्यासाठी पोहोचलेत, काय अधिक माहिती आहे? निश्चित आपण बघू शकतोय की दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला आता अत्यंत वेग आलेला आहे। उरई कांचन पोलीस जे आहेत ते या प्रकरणातील आरोपी म्हणजे दीप्ती चौधरीचे पती रोहन चौधरीला घेऊन या निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। ज्या ठिकाणी बळजबरीने दबावाखाली येऊन दीप्ती चौधरीला या ठिकाणी गर्भपात करायला लावला होता असा आरोप तिच्या घरच्यांनी केला होता। त्याच निरामय हॉस्पिटल जे वडगाव शहरी परिसरात आहे तिथे आता आरोपी रोहन खरं तर चौधरी याला पोलीस या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। सोबत महिला आयोगाचे सदस्य सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता या ठिकाणी पंचनामा जो आहे तो देखील केला जाईल। डॉक्टरांकडनं देखील काही कागदपत्र मिळतात याची तपासणी जी आहे ती देखील पोलिसांकडनं आता सुरू होईल आणि काही जबाब जे आहेत ते देखील रोहन चौधरी याच्याकडनं घ्यायचे असल्यामुळे उरई कांचन पोलिसांकडनं आता या तपासाला वेग आलेला असून वडगाव शहरीमधल्या त्याच निरामय पॉली हॉस्पिटल जे आहे या ठिकाणी आता पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत। धन्यवाद अक्षय, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।